नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना सुपरमॅन ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजेच आगरी माणूस राजेश म्हात्रे आपला काव्य मधुराज लोकमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलेले कोणते कोणते नंदी आहेत ते आपण आपल्या चॅनलमार्फत दाखवणार आहे. आणि चला पाहूया आज कोणते कोणते नंदी आले, जास्त उशीर न करता. मित्रांनो पाहू शकता, लक्षसुद्धा आलेला आहे मैदानात आणि आज 3 फेऱ्यासाठी सज्ज झालेले आहे थार मैदानासाठी. आणि सचिन लक्ष ही गाडी खूप छान पळते. दादा नमस्कार. नमस्ते दादा कधी आताच आलेले दिसता. होय. काय बोलाल, आज लक्ष आलं आहे थार मैदानासाठी, या मैदानाबद्दल काय बोलाल? हो आलोय, बघूयात मैदान चांगला आहे. फुरवे साहेबांच्या वाढदिवसाचं काय बोला दादा लक्षाबद्दल? लक्ष आणि सचिन या जोडीने कमाल करून दाखवले 3 फेऱ्यामध्ये. होय. आजच्याबद्दल काय बोला? आज लक्षाकडनं काय अपेक्षा आहे? बघूयात ना, तसे बायला नाहीत काय अपेक्षा, त्यानं आपल्या भरपूर इच्छा अपेक्षा पूर्ण केल्यात. हां, आता काय ना, आता फक्त त्याचे हे लक्ष तर आला, त्याचा जोडीदार जो असतो तो सचिन आलाय का? आलेच बहुतेक, हां, पण आज नाही, आज फुटून पळणार आहे. आज फुटून पडणार आहे. नक्की शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद. सुपर लक्ष बघा कसा, हा हा आज नक्कीच कमाल राखेल. कशा उड्या मारतो व मस्ती बघा कसा करतो. मित्रांनो पाहू शकता, 50-50 धावणीचा छोटा वरदान सुद्धा आलेला आहे. परेश शेठ भंडारी यांच्या धावणीचा वरदान 50-50, मेहरबान 50-50 आणि त्याच्या बाजूलाच पिल्ल्या 50-50 सुद्धा हजेरी लावलेली आहे. सो आता बाजूला पाहूया आणखी नंदी आहेत. दादा नमस्कार. दादा कोण कोण घेऊन आले आज? गद्दार आणि मुरल्या. गद्दार आणि मुरल्या मुरल्या. कितव्या गटात गाडी? दुसऱ्या गटात आहे, 4 नंबर तास. अरे म्हणजे लवकरच आज दुसऱ्या गटात. पाहू शकता गद्दार AK-47 आणि काय नाव सांगितलं दुसरं? गद्दार हा मुरल्या. यो गद्दार आहे मित्रांनो. आणि हा AK-47 मुरल्या. चला अजून कोणते नंदी आले ते पाहूया आपण. इकडे बघा शंभू दिसतोय. दादा नमस्कार. दादा काय बोलतो, कोणते कोणते नंदी घेऊन आले आज? बालकुमाल्यांचा नंद्या, आटाले कोळीवाड्यावाल्यांचा शंभू. एकत्र पळणार आहे का? हो, कितव्या गटात दादा? आता 5व्या मध्ये 2 नंबर तास. 2 नंबर तासाला. अरे वा, म्हणजे लवकर याचं 5वा गट निघणार आहे. म्हणजे जेवढे लवकर गट होणार आहे ते लवकर येऊन राहिलेत. काय म्हणाल या मैदानाबद्दल? मैदानाबद्दल काय म्हणायचं, प्रत्येक टायमाला मैदान खूप चांगला होतो आणि आज चांगलं नियोजन असतं. आणि शंभू आणि काय म्हटलं नंद्या, काय म्हणाल आज या गाडीबद्दल? गाडी पहिले गुळातच होती आपली हम्म. आणि त्या हिशोबात आम्ही गाडी या मैदानाला नोंद केली. नक्कीच आज काहीतरी कमाल करताना दिसेल आणि गडपासून सेमीला पात्र राहिले हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू. धन्यवाद दादा. सर रंगरंगोटी चालू आहे पाहू शकता. चला आणि लवकर गट निघणार आहे. मला वाटलं 8ला दादांनी बोलल्याप्रमाणे सुटतील गट. तो अजून पाहूया कोणते कोणते नंदी आलेत. दादा नमस्कार. दादा कुठून आले? कोणते नंदी घेऊन आले? सर्किट आहे तो कुंडलचा, मानेबाई. मनेबाई एकत्र बोलणार आहे का? हां, कितव्या गटात? गट नंबर 5. 5 कितव्या तासाला? 4 नंबर. काय म्हणाले या नंदीबद्दल? सर्किट गट पास आहे, मानेबाई पण चांगला पळतो. अच्छा, मग काय बोलाल आजच्या या थार मैदानाबद्दल? आणि नंबरची अपेक्षा आहे, बघू. नक्कीच शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो इथं पाहू शकता रायफल आलाय आणि बिरजा पाहू शकता. बिरजा बिंजोडमध्ये खूप कारकिर्दी करतो आणि 3 फेऱ्यामध्ये सुद्धा. आणि एक दुर्दैवी घटना झाली होती, टेम्पो पडला होता आणि त्याचा एक सिंग तुटला होता. पण नक्कीच कमबॅक केल्यानंतर 1-2 महिन्यानंतर त्यांनी बिंजोडचा गुलाल घेतला होता आणि चांगला टॉपला पळतो बिंजोडमध्ये. आणि 3 फेऱ्यामध्ये सुद्धा नियोजन चांगलं असतं त्याचा. आपण दादांशी बोलूया आजचं नियोजन कसं काय आहे, कारण समोर रायफल बांधलेला दिसतं. विचारूया दादांना. दादा नमस्कार. दादा सर्वप्रथम नाव सांगा. माझं नाव अविनाश दादा किती वाजता आले? कारण का बघू शकता इथं सर्व मंडळी झोपलेले आहेत. आम्ही
3-3:30 वाजता निघालो. अच्छा. 5:30 पर्यंत इथं पोहोचलो. अरे काय बोलाल, आज रायफल आणि बिरजा पळणार आहे का? नाही दोघं पहिले दोघांना पायरे केलेले आहेत. कोण पायऱ्या, बिरजाचा का पहिला शेटने केलं माहीत नाही अजून. आणि रायफलचा? रायफल तयारीत केले. काय म्हणाल आजच्या मैदानाबद्दल? आजचं मैदान लय मोठं मैदान आहे. नक्कीच. आणि दादा बिरजा आपला भिंजवला खूप धमाल करतो आणि 3 फेऱ्यामध्ये पण चांगला पळतोय. हो. आणि संघर्षात म्हणजे टेम्पोमध्ये पडला होता आणि त्याच्यानंतर तो उठून पुन्हा जेव्हा उतरला तेव्हा बिंजोडमध्ये गुलाल घेतला होता. काय म्हणाल बिरजाबद्दल? बिरजाबद्दल बोलायचं तर खूप कमी आहे. बिरजाने रास करून ठेवलं म्हणजे पहिल्यापासून खूप पळाला. नक्कीच. दादा अक्षय दादा कधी येईल तो मैदानात येणार आहे. काय म्हणाल, अक्षय दादाचा पण बिरजावरती खूप जीव आहे. त्याचा तर खूप जीव आहे. तो दिवसभर ती बिरजाच करतो. नक्कीच दादा काहीतरी कमाल करताना दिसेल रायफल आणि बिरजा या मैदानात. धन्यवाद. मित्रांनो पाहू शकता व्हाईट गोल्ड शिवराज पुणे यवतचा आलेला आहे. आणि दादा कितव्या गटात गाडी? 50व्या गटात गाडी धावणारे पण लवकरच आलेले आहेत पाहू शकता. कारण काही चांगलं मैदान आपल्याला आयोजन होताना दिसणार आहे आणि मोठमोठे गाडा मला इथे हजेरी लवकरात लवकर लावलेली आहे यांनी. आणि इथे पहा हा कसा नंदी धावण्यासाठी सज्ज झाला आहे. मित्रांनो इथे पाहू शकता निशाणसुद्धा आलेला आहे. पालीचा ना दादा? पालीचा निशाण आलेला आहे आणि 3ऱ्या गटात पळणार आहे. दादा पायरा कोण आहे सांगाल का? गावातलाच बैल आहे. आता समोरसुद्धा नंदी जाऊन बघूया. इथे सुद्धा नंदी आपण जाणून घेऊया काय नंदीचं नाव आहे. दादा नमस्कार. भोकरीकरांचा डमरू आहे. कोणाचा? भोकरीकरांचा डमरू सुद्धा आलेला आहे पाहू शकता. कितव्या गटात दादा गाडी धावणार आहे? पहिल्याच गटात. आणि जे आधीचे गट होणार आहेत ते 10 ते लवकरच येऊन राहिलेले. आणि या साईडला सुद्धा नंदी पाहूया. आणि इथे पाहू शकता अजून एक नंदी आलेला आहे. आपण नाव जाणून घेऊया. दादा नमस्कार. दादा काय नाव आपलं? रोशन मात्र. दादा कोणता नंदी घेऊन आला आज? बलमा कुठला दादा? देवीचा पाडा पनवेलचा बलमा. आज कोण पायऱ्यात पळणार आहे? आमचं घरचाच बैल. कितव्या गटात गाडी धावणार आहे? अजून 2 पावत्या आहेत आमच्या. हां. अजून विचार नाही केला. अच्छा ते किती गटाचे? 11 मध्ये आणि 48. 11 आणि 48 मध्ये. शुभेच्छा तुम्हाला दादा. धन्यवाद. दादा काय बोलाल बलमाबद्दल? मागं मैदान झालं ना खासदार केसरी. हां. 5 नंबरचा मानकरी. घरचीच गाडी पळणार. आणि आज तीच गाडी धावणार आहे का? तीच गाडी नाही, बैल दुसरा आहे आमचा हां. घरचाच आहे, तो पळेल. पण आज काय आशा आहे बलमाकडनं? अशा त्यांनी सगळे पूर्ण केल्यात कारण की हिंद केसरी झालाय तो आदत वयातच घाटावर. हां. आणि बऱ्याच फायनल आहेत त्याच्या. बरेच फायनली. आणि बिंजोडला कशी कारकिर्दी? बिंजोर पण कंटिन्यू गुलालाच आहे. कंटिन्यू गुलाल आता. नक्कीच आज सुद्धा तो काहीतरी कमाल करताना दिसेल आपल्याला मैदानात. आणि या मैदानाबद्दल काय बोलाल? आज थारचं नियोजन केलं. मैदान चांगलाच आहे. आता कसं नियोजन होतं ते बघू आपण. मागच्या वेळेला जर चांगला झाला तर खासदार केसरीला. आता बघूया. नक्कीच दादा शुभेच्छा तुम्हाला दादा. धन्यवाद. नमस्कार मित्रा. नमस्कार. कोण कोण घेऊन आला आहेस? आपला फौजी आणि बादल घरचीच गाडी धावणार आहे का? कसं काय घरच्या गाडीचंच नियोजन झालं आज? घरच्या गाडीचं नियोजन त्या काल आम्ही बसलेलो. हां. आम्ही बैल आणायचं काय ठरवलं नव्हता. तर दादा बोलला आपलीच गाडी बोलू. मग आम्ही लगेच पावती टाकली आणि नियोजन केलं. काय बोलायला मैदानाबद्दल? कारण का 3,500 प्रवेश फी सुद्धा केली 6,500 नंतर. आणि एक थारचा मैदान आहे आपल्याला. काय म्हणाल या आयोजनबद्दल? आयोजन तर इथला खूप सुंदर असतं. हां. आम्ही या मैदानाला दर वेळी येतो. नक्कीच. बिंजोडप्रमाणे 3 फेऱ्यांचा सुद्धा आता मुंबईमध्ये मैदान व्हायला लागले. काय म्हणाल? बिंजोर प्रमाणे 3 फेऱ्यांचं मैदान व्हायला लागलं तर मुंबईची बाईला 3 फेऱ्याला उजाडत देतील. नक्कीच शुभेच्छा दादा तुम्हाला आजच्या मित्राला. आणि इथे पण पाहू शकता एक नंदी आहे मस्त वाईट. दादांकडनं पण जाणून घेऊ यांचं नाव. दादा सध्या फोनवरती आहेत. दादा नमस्कार. दादा नाव सांगा ना आपलं? कारण मधुकर चौधरी. दादा कुठून आले तुम्ही? रानोली भिवंडी. कोणता नंदी आहे? महबूब. महबूबचं कशी कारकिर्दी आहे दादा तिकडे? सध्याच्या सीझनमध्ये एक पण हार नाही बिनजोडला. अरे वा. त्याला पण आम्ही 5 वेळा पाळलो. 5 मध्ये 3 वेळा नंबर गेला. आज कोणासोबत नियोजन आहे काय वगैरे? आदत वासरू घेऊन पाळणार. आदत वसर घेऊन पळणार. आणि काय बोलाल आज कमाल करेल का? आज कमाल करायलाच पाहिजे. नक्कीच. आणि काय बोलाल या मैदानाबद्दल? मैदान तर मुंबईमधून चांगलाच आहे. असं मैदान घाटावर पण पळण्यासाठी नाही बैलांना. नक्कीच. थँक्यू दादा आणि शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.
मित्रांनो पनवेल लोणवेलीचा भुत्या आणि बिट्टूसुद्धा आलेला आहे पाहू शकता मैदानात. दादा भुत्या कोणत्या? हा भुत्या आणि हा बिट्टू. दादा घरची गाडी पळणार आहे का? शुभेच्छा दादा. इथं पाहू शकता गरुडा 2277चे 3 नंदी उतरल्यात आणि दादांकडनंच जाणून घ्या. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना. माझं नाव सोमनाथ दत्तात्रय पाटील. दादा कोणते नंदी घेऊन आले आज? आज प्रधान आणलाय छावा आणि गरुडा. आमच्या घरचे 3 नंदी आहेत. दादा गरुडाची तर कारकिर्दी माहिती आहे, छावा आणि याची कारकिर्दी काय कसं जरा प्रकाश टाका. प्रधानचं तर आता बिनजोडमध्ये टॉपमध्येच खेळतो प्रधान. आणि मागच्या वेळेस इथे क्वार्टर फायनलचं ओपनचं जे मैदान झालं होतं तिथं क्वार्टर फायनलचा मानकरी झालेला. आणि छावा पण दुसरा बैल होता, तिथे सेमी पास झालेला. आजचं नियोजन कसं असणार तिन्ही नंदीचं? तिन्ही नंदी सगळे पैऱ्यामध्ये आहेत. तिन्ही पण पायऱ्यांमध्ये कसे पायरे केले? चांगले पायरे आहेत ना आज? पैरे चांगलेच आहेत, 1 नंबरचेच पैरे आहेत. आणि आज काय अपेक्षा घेऊन आले? अपेक्षा तर आज फायनलच्या गुलालाचीच अपेक्षा आहे. हां आता बघूयात, नशिबाने साथ दिली. आपण तर प्रयत्न करतोय, नशिबाने साथ दिली 100% सक्सेस मिळेल. दादा मुंबईमध्ये पण 3 फेऱ्याचा बिनजोडप्रमाणे 3 फेऱ्याचा मैदान घडत आहे आणि असे ठारचे मैदान घडत आहेत, म्हणजे मोठमोठे मैदाने घडत आहेत. काय म्हणाल? नक्कीच जो घाट माथा आहे, घाटमाथ्याच्या खाली म्हटलं तर पहिल्यांदाच आपल्या मुंबईमध्ये सर्वात मोठं मैदान होतं आहे आणि ठारचं मैदान होतं आहे. माझं तर मत आहे की असं की अशीच मोठी मैदानं जशी बिनजोडची मोठी मैदान होतात तशी 3 फेऱ्याची मोठी मैदानं आपल्या इथे मुंबईमध्ये व्हावीत अशी अपेक्षा आहे. अच्छा धन्यवाद. शुभेच्छा दादा तुम्हाला. नक्कीच आपला गुलाला त्याला आपण भेटू आणि मुलाखत घेऊ. धन्यवाद. सो पाहू शकता प्रधान, छावा आणि गरुडासुद्धा दखल झालेले आहे आणि ह्या साईडला सुद्धा नंदी आलेले आहेत. ते सुद्धा नावं जाणून घेऊया कोणकोणते नंदी आलेले आहेत. इथे पाहू शकता एक मस्त नंदी आहे. दादा काय नाव? दादा काय नाव? नंदीचं नाव काय आहे? गणाशेठ. कुठून आले दादा? जालन्यावरून गणाशेठ सुद्धा आलेले आहे. आणि किती वाजता आले तुम्ही? 2 दिवस झाले येऊन, पण आता इथं आलं. अरे वा. आज पायरा कोण आहे गणाशेठला? पायरा शेट त्याला शाकीर तात्याचा. शाकीर तात्या. अच्छा. दादा नमस्कार. दादा काय बोला, आज कोणते नंदी घेऊन आले? रायफल. रायफल कुठला दादा? सुदौडपाली. आज पायरा कोण आहे रायफलला? पनवेलचं आहे, देवीच्या पाड्याचा. आणि कितव्या गटात पळणार आहे? आपली 11 मध्ये पळवतो. शुभेच्छा दादा तुम्हाला. मित्रांनो पाहू शकता शंभू आणि मल्हार सुद्धा आलेले आहेत. दादा कुठले तुम्ही? कर्जतचा आणि आपला सुदौडपालीचा. अच्छा एक कर्जतचा आहे आणि सुधारपाळीचा आहे. घरची एक गाडी एकत्र पळणार आहे का? हो, गाडी पळते, तीच गाडी बिंदूला गाडी पळते. अच्छा शुभेच्छा दादा तुम्हाला.